सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे आणि हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागल्याने धुळ्यासह राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी 16 जून पासून बेमुदत संप पुकारलाय। आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षे उलटली तरी सेवा प्रवेश नियम तयार न झाल्याने कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। न्याय हक्कांसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी 3 आणि 9 जून रोजी लाक्षणिक संप करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही केवळ आश्वासनेच पदरी पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या संपामुळे धुळे आरटीओ कार्यालयासह राज्यभरातील कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून कार्यालयामध्ये रिकाम्या खुर्च्या आणि ठप्प झालेले कामकाज वाहनधारकांसाठी मोठी गैरसोय ठरत आहे। जोपर्यंत 56 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक व कायदेशीर निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा ठाम इशारा संघटनेचे पदाधिकारी रविबाई साणे आणि सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिलाय। प्रशासनाने आता तरी संवेदनशीलपणे लक्ष घालून त्वरित न्याय देण्याची गरज आहे। जे काही आमचे वरिष्ठ पदे आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, या पदांना जी पदोन्नती आम्हाला मिळायला हवी होती नवीन आकृती बंदाच्या अनुषंगाने, ती आम्हाला आजपर्यंत 4 वर्षापासून मिळालेली नाही। आणि ही पदोन्नती नाकारण्याची कारणे आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाहीत या कारणाखाली आम्हाला नाकारण्यात येत आहे। यामुळे आमची सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा या ठिकाणी आम्हाला हक्काने जी मिळत होती ती मिळण्यास पूर्णपणे शासन प्रशासनातर्फे उशीर होत आहे। आणि या नवीन आकृती बंदाच्या अनुषंगाने आमचा जो 10-20-30 कालबद्ध प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाही म्हणून आम्हाला देण्यात येत नाहीये। तर आम्ही शासन प्रशासनाकडे आम्ही कायम पाठपुरावा केलेला आहे, कायम त्यांच्या सतत भेटी घेतलेल्या आहेत, चर्चा केलेल्या आहेत या विषयांवर, त्यांच्याशी भेटी घेऊन त्यांना विचारणा केलेली आहे। मागील काळात आम्ही काही आंदोलनं केली आहेत, त्याच्या अनुषंगाने आम्हाला फक्त आश्वासनं मिळालेली आहेत, पण आश्वासनांच्या पूर्ती आजपर्यंत झालेली नाही। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।